नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, जर का तुमचा पाल्य किंवा तुम्ही 9वी ते 12वी मध्ये शिकत असाल तर तुम्हाला एसबीआय कडून म्हणजेच एसबीआय प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिप तर्फे मिळू शकतात प्रत्येक वर्षाला 15,000 पर्यंतची स्कॉलरशिप। तर मग विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुमच्या कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी अटी असतील किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील या सगळ्यांची इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन जी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर मग बघा, या स्कॉलरशिपचं नाव काय आहे तर प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिप एसबीआय जी आहे, एसबीआय बँकेतर्फे प्रत्येक वर्षाला ही जी काही स्कॉलरशिप आहे ती राबवण्यात येत असते। तर मग बघा, यामध्ये तुम्हाला काय मिळू शकतं तर पूर्णच्या पूर्ण शाळेची जी काही फी आहे, शाळेची पूर्ण फी जी आहे ती तुम्हाला परत मिळू शकते। त्यासोबत सोबत पुस्तक असेल, वही असेल किंवा शैक्षणिक साहित्य म्हणजेच युनिफॉर्म वगैरे असेल, बॅग असेल किंवा कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला कुठलाही खर्च होत असेल तर तो तुम्हाला या स्कॉलरशिप अंतर्गत मिळू शकतो। त्यानंतर परीक्षा शुल्क असेल, नंतर वसतिगृह किंवा निवासाचा खर्च जो आहे तो देखील तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। नंतर डिजिटल उपकरणे किंवा इतर शैक्षणिक गरजा, डिजिटल उपकरणेमध्ये तुम्हाला लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल काहीतरी त्याच्यापैकी एक जे आहे ते या स्कॉलरशिप अंतर्गत तुम्हाला एसबीआय जे आहे ते देणार आहे। ठीक आहे, तर मग बघा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत तर यासाठी तुमचा पासपोर्ट साईज फोटो असणं आवश्यक आहे। ओळख पुरावा म्हणजेच आयडेंटिटी प्रूफ त्या ठिकाणी असलं पाहिजे, तुमचं आधार कार्ड असो किंवा पॅन कार्ड, काही शाळा सोडल्याचा दाखला वगैरे असलं तरी पण त्या ठिकाणी चालू शकेल। नंतर मागील वर्षाची जी काही गुणपत्रिका आहे म्हणजे मागच्या वर्षाचं सर्टिफिकेट, जर का तुम्ही आता 9वीला असाल तर तुमचं पाठीमागच्या वर्षाचं 8वीचं सर्टिफिकेट म्हणजे गुणपत्रिका मार्कशीट असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। नंतर शाळेचा पुरावा म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। नंतर प्रवेश व फी पावती त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। नंतर उत्पन्नाचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी लागेल। नंतर आहे बँक पासबुक, पालक संमतीपत्र, जात प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, इतक्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत। तर मग बघा, पुढे आपण काय बघणार आहोत तर पात्रतेचे निकष कोणते कोणते असले पाहिजे। तर पात्रतेसाठी तुम्हाला सर्वप्रथम जो विद्यार्थी आहे किंवा जो स्टुडंट या ठिकाणी फॉर्म भरणार आहे तो सर्वप्रथम भारताचा नागरिक असला पाहिजे। राष्ट्रीयत्व त्याचं काय असलं पाहिजे तर भारतीय असलं पाहिजे। नंतर आहे सध्याचे शिक्षण, तो विद्यार्थी जो आहे कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत 9वी, 10वी, 11वी आणि 12वी मध्ये शिकत असलेला असावा, म्हणजे 9वी ते 12वी मधले स्टुडंट हा फॉर्म जो आहे तो भरू शकतात। नंतर बघा, मागील वर्षाचे गुण किती, त्याला अबाउट 75% गुण जे असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजे 75% किंवा 75%पेक्षा जास्त गुण असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। नंतर बघा, विशेष म्हणजे एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या मर्यादेत 10% सवलत जी आहे त्यांना देण्यात आलेली आहे, म्हणजेच 65% एससी आणि एसटीच्या स्टुडंटसाठी असणं अनिवार्य आहे। ठीक आहे, नंतर बघा, त्यांचं वार्षिक उत्पन्न किती असलं पाहिजे तर 3 लाख किंवा 3 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे। ठीक आहे, 3 लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न त्या विद्यार्थ्याचं नसायला हवं। नंतर पालकांची संमती, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक किंवा कायदेशीर पालकांची संमती अनिवार्य आहे, म्हणजे पालकांची संमतीपत्र, जे विद्यार्थी 18 वर्षापेक्षा म्हणजे 12वीच्या खालचे विद्यार्थी आहेत सर्व, त्यांच्यासाठी पालक संमतीपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे। मग बघा, हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म कुठे भरायचा, ऑनलाईन अर्ज जो आहे तो कुठे करायचा, कसा करायचा तर मग बघा, इथे तुम्हाला काय करायचं आहे तर जी काही बडी फॉर स्टडी नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला एसबीआय अशा स्कॉलरशिप पोर्टलवरती तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। तिथून तुम्हाला लॉग इन करायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे टाकून तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। नंतर जी काही स्कॉलरशिप आहे तुम्हाला एसबीआय प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिप 2026 त्या ठिकाणी चूज करायचं आहे। जर का तुम्ही 9 to 12 मध्ये असाल तर त्या ठिकाणी ही स्कॉलरशिप तुम्हाला त्या ठिकाणी चूज करायची आहे। नंतर स्टार्ट ॲप्लिकेशन बटनवरती दाबून तुम्हाला संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरायची आहे, जसं की तुमचं वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक तपशील असतील, त्यासोबत बँकचे डिटेल्स असतील, हे तुम्हाला तिथे फिलअप करायचे आहेत। नंतर कागदपत्रे जी आहेत त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत, जी महत्त्वाची कागदपत्र, तुमचं मार्कशीट असेल, तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे अपलोड करायच्या आहेत। नंतर बघा, अर्जांचे पुनरावलोकन म्हणजेच जे काही तुम्ही अर्ज जे आहेत किंवा कागदपत्रे अपलोड केलेले आहेत ते परत एकदा काय करायचे आहेत, व्यवस्थितरित्या चेक करायचे आहेत आणि त्यानंतरच
पुढे फॉर्म जो आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे, संपूर्ण ज्या काही अटी शर्ती असतील त्या सगळ्या कन्फर्म करून किंवा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे तर मान्य करून त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तो पूर्ण सबमिट करायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा, हे झालं तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. नंतर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी काही SBI प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख कोणती असणार आहे तर 4 सप्टेंबर 2026 पर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. आता देखील पोर्टलवरती तुम्ही गेलात तर बडी फॉर स्टडी नावाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला हा फॉर्म म्हणजे आता सध्या पण तुम्ही गेलात तर तिथे भरू शकतात. लास्ट डेटची वाट न बघता लवकरात लवकर काय करायचं आहे तर हा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. ठीक आहे. काही जास्त अटी शर्ती पण नाही आहेत, सगळ्या विद्यार्थी पण त्या ठिकाणी भरू शकतात, जे ह्या पात्रतेचे असतील ते विद्यार्थी, सगळे विद्यार्थी हा जो काही फॉर्म आहे तो भरू शकतात. अर्ज भरताना कोणताही चुकीची माहिती देऊ नका, जे काही योग्य माहिती आहे तीच द्या, अन्यथा तो जो काही फॉर्म आहे तो नाकारला जाईल. नंतर संपूर्ण जे काही कागदपत्रे आहेत ते व्यवस्थित स्कॅन करा, PDF जी आहे ती पुढे अपलोड करा. नंतर बँक खाते विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या नावाने किंवा पालकांसोबत जॉईंट असले तरीही चालेल, परंतु त्यांचं आधाराशी लिंक असलं पाहिजे. ठीक आहे. आणि अंतिम तारीख ही 4 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. ठीक आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही पालक असाल तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा इन्फॉर्मेशन किंवा हा व्हिडिओ पोहोचवा जे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी खरंच पात्र आहेत आणि त्यांना अशा स्कॉलरशिपची गरज आहे, जे गरजू विद्यार्थी असतील अशापर्यंत तर नक्कीच पोहोचवा. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.